श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 20। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत वाचल्यानंतरचा पहिला अनुभव। चरितामृत वाचून झाल्यावर सद्गुरु परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबांनी स्वप्नात येऊन दर्शन दिले। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचल्यानंतर पिठापूरला जाण्याची मोठी इच्छा मनात होती। तसेच गोपाल बाबा म्हणजे कोण हे जाणून घेण्याची उत्सुकताही होती। त्याच दरम्यान एक दिवशी मला स्वप्न पडले। त्या स्वप्नात मी, माझे आई बाबा आणि छोटा भाऊ ओंकार आम्ही पिठापूरला गेलो। तेथे एका जुन्या चिरेबंदी वाड्यामध्ये आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी गेलो होतो। तेथे भक्तांची खूप मोठी रांग होती। त्या वाड्यामध्ये 2 देव्हारे समोरासमोर होते आणि देव्हाऱ्यामधील प्रशस्त जागेत एक सागवणी लाकडी मोठा खांब होता। त्या खांबा शेजारी पादुका होत्या। देव्हाऱ्यात सर्वांना लांबून दर्शन दिले जात होते। माझे मन श्रीपादांच्या दर्शनासाठी अगदी आतुर झाले होते। मी पिठापुरात आहे या आनंदानेच डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। त्याच क्षणी मी त्या पादुकांसमोर आलो। देव्हाऱ्यात सर्वांना लांबून दर्शन दिले जात होते। माझे मन श्रीपादांच्या दर्शनासाठी अगदी आतुर झाले होते। मी पिठापुरात आहे या आनंदानेच डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। त्याच क्षणी मी त्या पादुकांसमोर आले। 16 वर्षांच्या उभ्या असलेल्या माझ्या श्रीपादांचे रूप मी माझ्या मनात न्याहाळत होते। त्याच क्षणी मला त्या पादुकांच्या जागी माझ्या विठू माऊलीचे दर्शन झाले। मन अगदी भारावून गेले होते। गर्दी झाली म्हणून पुजारी पुढे जा असं सांगत होते। थोडी पुढे आले तर त्याच पादुकांवर 14-15 वर्षांचा पोर वयाचा नटखट कृष्ण कन्हैया माझ्याकडे बघून हसताना दिसला। त्याचे सवंगडी त्याला खेळायला बोलावत होते। तो मात्र माझ्याकडे बघून मनमोहक हसत होता। त्याच वेळी त्याने त्याच्याजवळ असलेल्या बेलाचे पान त्याच पादुकांवर वाहिले। माझ्याच नेत्रांवर विश्वास बसत नव्हता। मी साक्षात परमेश्वराला बघत होते आणि त्याच वेळी मी आईला सांगण्याचा प्रयत्न करत होते की ही आई ही नुसतीच मूर्ती नाहीये, इथं साक्षात बालकृष्ण आहे ग। अशा भारावलेल्या मनस्थितीत मी वाड्याच्या बाहेर आले। तेथे एक 4-5 वर्षांची कुमारिका वाड्याच्या अंगणात खेळत होती। गोड गोरी गोमटी माझ्याकडे बघून गोड हसली तेव्हा वाटले मी हिला ओळखते। माझं आणि तिचं खूप जुनं पण तेवढंच जवळचं नातं आहे। निघण्याची वेळ आली होती। ओंकार आणि बाबा नदीवर आंघोळीला गेलेले। माझ्यामुळेच उशीर होत होता। आई घाईने पुढे निघाली। मी तिला विचारलं, आई मी पुन्हा जाऊ का ग दर्शनाला? माझं मन नाही भरलं। तेव्हा आई बोलली की तू पहिल्यांदा येतेस त्यामुळे असेल, तू उद्या सकाळी दर्शनास जा। सकाळी दर्शनास आले तर वाड्यासमोर तीच कुमारिका बसलेली, पण यावेळी ती 15-16 वर्षांची। मला बोलली, आत जाशील तर आत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घे, मी पुजाऱ्यांशी बोलले आहे। तिचे ते बोलणे मला विशेष वाटले। मी पुन्हा त्या वाड्यात गेले। आता तिथे तुरळक माणसं होती। गाभाऱ्याच्या जवळ गेले पण आत जाण्याची हिंमत झाली नाही। लांबून दर्शन घेऊन बाहेर पडले। तोच ही कन्या आता लाल साडी घालून सुंदर शृंगार करून सुवासिनीच्या रूपात बसलेली माझ्याकडे बघून म्हणाली, नाही गेली ना तू गाभाऱ्यात? चल जा आत आणि गाभाऱ्यात जाऊन दर्शन घे। त्याचप्रमाणे मी परत आत गेले, गाभाऱ्यात गेले आणि त्या गाभाऱ्यात मला गोपाल बाबांच्या फोटोचे दर्शन झाले। ज्या ठिकाणी श्रीपादांची मूर्ती होती त्या ठिकाणी मला श्रीपादांनी बाबांच्या रूपात दर्शन दिले। त्या दिवसानंतर मी रोज फेसबुकवर गोपाल बाबांवरील लेख वाचू लागले आणि परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबांचे माझ्या आयुष्यात पदार्पण झाले। एक भक्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।